स्वाभिमान, इतिहास याच्याशी काही संबंध नाही. प्रचंड पैसा आहे. असा प्रकारचा पैसा अफजल खान आणि औरंगजेबाकडेही होता आणि निजामाकडेही होता, तेवढा तुमच्याकडे आहे. शिवाजी महाराज आणि त्यांच्या चाहत्यांकडे पैसे नव्हते, म्हणून त्यांना स्वराज्यासाठी सुरतवर हल्ला करावा लागला. कारण सुरतमध्ये, गुजरातमध्ये इतका पैसा होता की ते मोगलांना आणि ईस्ट इंडिया कंपनीला पैसे देत होते या देशाच्या विरोधामध्ये. म्हणून छत्रपतींना सुरत लुटावी लागली आणि त्या सुरतमध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक जाऊन थांबले होते. फार मोठं साहित्य त्यांच्याकडे त्यावेळेला होतं. बोला. अरेस्ट हुआ है, लाख रुपए का इनाम किया, बहुत जगह आरोपी अरेस्ट हुआ है, पर ये शिवसाई का नाम, पूना का नाम करा गया और ये जो बंदा था ये पॉलिटिकल टच था एनसीपी के साथ, ऐसा बताया. देखो, मैं ये मानता नहीं किसी के साथ टच था या नहीं. ये एक विकृत होता है, ये विकृति होती है, ये एक दिमाग में गंदगी होती है, वो किसी के दिमाग में आ सकती है. हाँ, कोई पार्टी अपने कार्यकर्ताओं को नहीं बोलती कि जाकर बलात्कार करो, जाकर खून करो. वो अपने आप उस मंच पर जाते हैं, फोटो निकालते हैं और रौब जमाते हैं. ये किसी भी पार्टी के साथ हो सकता है. लेकिन हमारी बात ये है कि पब्लिक प्लेस, सार्वजनिक जगह पर इस प्रकार से, जैसे पुणे जैसे शहर जो महाराष्ट्र की एक सांस्कृतिक धरोहर, जहाँ लोकमान्य तिलक से लेकर बड़े बड़े नेता और सामाजिक क्रांति हुई, महात्मा फुले वहाँ से, शिवाजी महाराज पुणे से, उस पुणे में इस प्रकार की घटना होती है. बार बार, एक बार नहीं, बार बार होती है. तो सरकार क्या करती है? पब्लिक प्लेस पर बलात्कार हुआ और हमारे मंत्री कहते हैं, योगेश कदम, मिनिस्टर ऑफ स्टेट होम, उनका स्टेटमेंट देखिए, आप बलात्कार होने से क्यों नहीं रोक पाए? तो बोलना नहीं, बलात्कार बहुत शांततापूर्ण ढंग से हुआ, बाहर पता नहीं चला. ये उनकी भाषा है. गंभीरता देखिए कि बलात्कार बहुत ही शांततापूर्ण ढंग से हुआ है, कोई स्ट्रगल नहीं हुआ बलात्कार में. वो लड़के ने कोई स्ट्रगल नहीं किया, वो महिला जो है, अबला है, उसने कोई स्ट्रगल नहीं किया. ये हमारे मंत्री की भाषा है. और ऐसे मामले में उनका जो सीरियसनेस है, असंवेदनशीलता दिखती है. ऐसे सरकार से आप क्या उम्मीद कर सकते हैं? अक्षय शिंदे बहुत गाजा बाजा हुआ था, लाडली बहन का 1500 रुपए कम हो रहा, महिला को सुरक्षा. देखिए, अक्षय शिंदे को इसलिए मारा गया क्योंकि वो उनको चुनाव की राजनीति में फायदा लेना था. उस वक्त विधानसभा के चुनाव चल रहे थे, तो एकनाथ शिंदे उसका क्रेडिट लेना चाहते थे. अब चुनाव नहीं है तो शिक्षा, वो पनिशमेंट किसी को नहीं मिलेगी. चलिए, थैंक यू. आपके जो एमएलएस है उनको बैन किया जा रहा है दिल्ली असेंबली में जाने के लिए. सर, अब भारतीय जनता पार्टी का बहुमत है और भारतीय जनता पार्टी पार्लियामेंट में जो बर्ताव करती है हमसे, वही विधानसभा में करेगी. ये बदली की राजनीति है. आम आदमी पार्टी के 22 एमएलए चुनकर आए हैं, उनको सदन में जाने का, अपनी बात रखने का पूरा अधिकार है. लेकिन जिस तरह से सरकार बनी है और सरकार अमित शाह जी चला रहे हैं, वो देखते हुए अब आने वाले 5 साल में आम आदमी पार्टी के विधायकों को यही स्थिति का सामना करना पड़ेगा. जनता का हित क्या है सर? बैनिंग द एमएलए, इसमें जनता का हित क्या है सर? जनता का हित नहीं है, बीजेपी का हित है. बीजेपी की बदली की राजनीति है. ये बदला है, सूड है. और ये राजनीति जो शुरू हुई है इस देश में, उसका अंत क्या होगा वो किसी को पता नहीं. सर, उद्योग मंत्र्यांना दूर ठेवून फडणवीसांनी दक्षिण कोरियाच्या कंपनीशी करार केलेला आहे. ठीक आहे, हे त्यांच्या आपापसातले वाद. ढसाळ संदर्भात तर काही नामदेव ढसाळच्या कवितेवर सेन्सर बोर्डाने आक्षेप घेतलेला आहे. भाषेचा अवमान सेन्सर बोर्ड करत आहे. हे जे सेन्सॉर बोर्डाचे सदस्य आहेत, त्या सर्व सदस्यांना पु ल देशपांडे जी अकॅडमी आपली आहे तिथे बोलवायला पाहिजे आणि त्यांचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे. मराठी साहित्य, मराठी कविता आणि दलित पॅन्थर चळवळ. नामदेव ढसाळ या महाराष्ट्रातले, मराठी भाषेतले नव्हे तर जगात मान्यता प्राप्त असलेले कवी होते. त्यांच्या कवितांची 24 भाषांमध्ये भाषांतर झाली नामदेव ढसाळांच्या.
त्यांनी मराठी कवितेला एका शिखरावर नेऊन ठेवलं, प्रस्थापितांच्या विरुद्ध बंड केलं. त्यांच्या अनेक कविता आणि अनेक कवितांची पुस्तक ही या समाज जीवनातल्या तळागाळातला जो एक शोषित वर्ग आहे त्याची पीडा आणि त्याचा विद्रोह आहे. गांडू बगीचा, तुझी इयत्ता कंची, गोलपिठा या त्यांच्या काव्यसंग्रहानं आणि कवितानं मराठी कवितेला एक प्रतिष्ठा प्राप्त करून दिली जगभरामध्ये. आणि त्यांच्या कवितांची जगभरातल्या अनेक भाषांमध्ये भाषांतर झाली. त्यांना पद्मश्री किताबानं सन्मानित केलेलं आहे. त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे. आणि नामदेव ढसाळ कोण हा प्रश्न जर सेन्सॉर बोर्डाला पडला असेल तर हे सेन्सॉर बोर्ड नक्की कोणी नेमलं आहे, कोणत्या विचारधारेचा आहे हे पाहावं लागेल. प्रशांत कोरटकरला अजून तर अमित शाह शोधत आहे. प्रशांत कोरटकर साउथ के स्टेट्स को इस तरीके से देखते हैं क्या सर? अमित शाह ने कहा है कि डीएलिमिनेशन करेंगे हम साउथ में, ऐसा बताया जा रहा है. इसको देखिए, ये उनकी आगे की चुनाव की राजनीति चल रही है और एम.के. स्टालिन साहब जो है, मैं उनकी भी बात हम लोग देख रहे हैं गंभीरता से. जल्दी हम उसके ऊपर हमारी कमेंट करेंगे. सर इंडिया अलायंस इसमें वर्कआउट करेगी? डेफिनेटली करेंगे. स्टालिन साहब हमारे इंडिया अलायंस के एक सम्मानीय मेंबर है, बहुत ही बड़े सदस्य है और हम वो जो बात रख रहे हैं उसके बारे में हम चर्चा करेंगे. तर इंद्रजीत सावंत यांना शिवीगाळ प्रकरणात प्रशांत कोरटकरला अजून देखील पोलीस शोधत आहे. नागपूरला असल्याचं समजतंय. तो कधीच मिळणार नाही.